नाशिक शहरात फरार आणि रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला दिल्या होत्या। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 ने सुरू असलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी आणि अंमलदार हे फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी आणि महेश खांडवाले यांना गोपनीय माहिती मिळाली की उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 2 गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी करण गहलोत हा सध्या मनपा गांधीधाम क्वार्टर उपनगर नाशिक रोड परिसरात फिरत आहे। सदर आरोपी विरुद्ध उपनगर येथे दरोड्याचा प्रयत्नाचा गुन्हा तसेच उपनगर येथे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असून तो गेल्या अनेक वर्षांपासून फरार होता। ही माहिती मिळताच प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गांधीधाम क्वार्टर परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी आपले नाव करण कलवा गहलोत, वय वर्ष 22, राहणार मनपा गांधी धाम क्वार्टर, रूम नंबर 4, उपनगर नाशिक रोड असे सांगितले। पुढील चौकशीत त्याने संबंधित गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, महेश खांडवाले तसेच प्रवीण वानकडे यांनी उत्कृष्टरित्या केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक रोड।